आपण केस गळणे, तुटणे, केसात कोंडा होणे, केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का? श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे क्रांतिकारी संशोधन. शिकाकाई, रीटा, आवळा, माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले 100% आयुर्वेदिक तेल. मजबूत, मऊ, मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होममेड आयुर्वेदिक तेल. 100% आयुर्वेदिक चमत्कार. श्री अंबिका हेअर ऑइल. अधिक माहिती आणि ऑर्डरसाठी संपर्क 70 755 65 355. नमस्कार, मी तेजस्विनी मगदुम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. हातकणंगले तालुक्यातल्या कोरोची इथं गेल्या 2 दिवसांपूर्वी घरात कुणी नसल्याचं पाहून भर दिवसा भारती ढाले राहणार अष्टविनायक कॉलनी कोरोची यांच्या घरातून 5.25 लाख रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्यानं डुप्लिकेट चावी लावून लंपास केले होते. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे 12 तासाच्या आत दिया गायकवाड राहणार कोरोची आणि सिद्धांत सगरे राहणार धुळेश्वर नगर कबनूर यांना अटक करून त्यांच्याकडून 5.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई शहापूर पोलिसांनी केली आहे. कोरोची गावात राहणाऱ्या भारती ढाले या आपल्या परिवारासह अष्टविनायक कॉलनी कोरोची इथं राहतात. 7 तारखेला काही कामानिमित्त त्या परगावी गेल्या होत्या. त्यांच्या जवळकीतील असलेल्या अज्ञात चोरट्यानं डुप्लिकेट चावी लावून त्यांच्या घरातील सुमारे 5.25 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. याची तक्रार त्यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली होती. या अनुषंगानंच शहापूर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून कोरोची इथं राहणारी दिया गायकवाड आणि तिचा मित्र सिद्धांत श्रीकांत सगरे राहणार धुळेश्वर नगर कबनूर या दोघांनी सीसीटीव्हीमध्ये चोरी केल्याचं निष्पन्न झालं. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी डुप्लिकेट चावी तयार करून तिजोरीतील सोनं लंपास केल्याची कबुली दिली. पोलिसांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे. दिया आणि सिद्धांत हे दोघे मित्र आहेत. त्यांनी प्लॅनिंग करून ही चोरी केली असल्याची कबुली शहापूर पोलिसांना दिली आहे. भारती ढाले यांच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन त्यांनी घरातील कुलपाची डुप्लिकेट चावी तयार केली होती आणि त्या दोघांनी प्लॅनिंग करून ही चोरी केली. दिया गायकवाड आणि सिद्धांत श्रीकांत सगरे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास शहापूर पोलीस करतायत.